आयुष्यातला एक टप्पा आहे. 10वीची परीक्षा म्हणजे आयुष्यातली एक परीक्षा आहे. खरं म्हणजे आयुष्य हेच परीक्षा आहे. पण आता 10वी नंतर काय, आपण कुठल्या फील्डमध्ये करिअर केलं म्हणजे आपल्याला चांगल्या प्रकारे मोठं होता येईल किंवा स्थिर स्थावर होता येईल. मित्रांनो, करिअरच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपण जे सगळे बसलेले इथं आहात, सगळे विद्यार्थी वेगवेगळ्या मेंटॅलिटीचे असतात. सगळ्यांचा DNA वेगवेगळा असतो. सगळ्यांमध्ये वेगवेगळी कौशल्य असतात. सगळ्यांमध्ये वेगवेगळी कौशल्य असतात. ते तुम्ही शाळेमध्ये कधी कधी या कोळ्या कळ्या माझी लपले रवींद्र शिवाजी हे कधी कधी तरी भिंतीवर वाचलं असणार. तर तुम्ही काय बनणार, कोण बनणार हे तुम्हाला त्या ठिकाणी आता काहीच कळणार नाही. बरेचसे मुलं असं ठरवतात, पोरांना काही करिअर बिरियर किंवा काय पुढे काही समजत नाही. मग 5वीत एखादा विद्यार्थी सरळ ठरवतो मी डॉक्टर बनणार. 7वीत ते बदललेलं असतो, तो म्हणतो मी इंजिनियर बनणार. 10वी पर्यंत आल्यावर तो म्हणतो मी आता UPSC देणार. कारण ते सगळं बदलत 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 जातं. पण आता 10वी मध्ये तरी तुम्ही हे ठरवायला पाहिजे की आपल्याला कुठे जायला पाहिजे. तुम्ही सगळे चांगलेच विद्यार्थी आहे. अर्थातच 10वी नंतर जनरल सायन्स घ्यायला पाहिजे. जनरल सायन्स का घ्यायला पाहिजे? कारण जनरल सायन्स घेतल्यानंतर आपण सगळ्या ब्रँचेस आपल्यासाठी खुल्या असतात. तुम्ही आर्ट घेतलं तर बस तिथंच थांबाल. कॉमर्स घेतलं तर आर्ट मध्ये जाऊ शकाल जास्तीत जास्त. पण 11वी 12वी जर आपण सायन्स घेतलं, आणि बहुतेक मुलं आजकाल सायन्सच घेतात, ज्याला कमी पर्सेंट असलं तो पण सायन्स घेतो. कारण पालकांना विद्यार्थ्यांना कळलेलं आहे की सायन्स घेतलं म्हणजे मग प्रॉब्लेम नाही की कुठे जायचं ते आपल्याला नंतर ठरवता येते. कारण मी जसं सांगितलं ना तुम्हाला, 5वीत ठरवलेलं ध्येय 7वीत ठरवलेलं ध्येय कायम राहत नाही. पण आता मग बरेचदा असं होते की आपण जनरल सायन्स घ्यायचं की व्होकेशनल सायन्स घ्यायचं, तोही मोठा प्रश्न असतो. व्होकेशनल सायन्स न घेता जनरल सायन्स घ्यायचं. काय होतंय, बरेचदा आपण एखादा विद्यार्थी 11वीत व्होकेशनल सायन्स घेतो, मग त्याला मॅथ्स सोडून देतो. मग त्याला 12वीत वाटते यार मॅथ्स घेतलं असतं तर पॉलिटेक्निक करता आलं असतं, इंजिनिअरिंग करता आलं असतं. मग तो बायोलॉजी सोडून देतो, तर त्याला वाटतं यार मेडिकलकडे आता मी जाऊ शकत नाही. कारण बायोलॉजी घेतलं असतं तर मेडिकलकडे जाऊ शकलो असतो. आणि म्हणून आपण बायोलॉजी, PCM आणि PCB अर्थातच जनरल सायन्स घेतलं तर आपण त्या ठिकाणी काही पण करू शकतो. काय करायचं असेल, पॉलिटेक्निकला जा, फार्मसीला जा, इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला जा, नीट अपियर व्हा, JEE अपियर व्हा, MSCET द्या, किंवा मग 12वी नंतर हजारो ब्रँचेस आहेत, हजारो वेबसाईट्स आहेत. आणि तुम्हाला तुमच्या मेंटॅलिटीनुसार करिअर करणं शक्य असते. पण मित्रांनो, 12वी सायन्स तुम्ही नक्कीच करायला पाहिजे, जनरल सायन्स करायला पाहिजे. आणि मानकर सरांचा क्लास आहेच ऑलरेडी तुमच्यासाठी उपलब्ध. तर अर्थातच या ठिकाणी जसं सांगितलंय की इथेच या, परत मॅडमनी सरांनी सांगितलंय यायलाच पाहिजे. अर्थातच आमच्याकडे तर मुलं एकदा 7वी 8वीत आले की 12वी पर्यंत असतातच. आम्ही 12वी पर्यंत आमच्यावर प्रेम व्यक्त करतात मुलं. अर्थात मानकर सरांवरही करतातच, करायला पाहिजे. आणि राहिला करिअरचा विषय, तर करिअर आपल्याला जसं मी सांगितलंय की जनरल सायन्स घेतल्यानंतर खूप साऱ्या करिअरच्या ब्रँचेस आहेत. पण शेवटी तुम्हाला किती पर्सेंट मिळतात, तुमची मेंटॅलिटी काय, तुमच्या घरचं वातावरण काय, तुमच्या आईवडिलांची कॅपॅसिटी किती आर्थिकदृष्ट्या परिपक्व आहे, या सगळ्या गोष्टीचा एकदा विचार आपल्याला 12वी सायन्स झाल्यानंतर. आता कसं असतं, काही मुलांचं मॅथ्स आणि फिजिक्स चांगलं असतं. तुमच्यापैकी इथं बसलेले मुलं मॅथ्स आणि फिजिक्स चांगलं आहे, तर मग मॅथ्स आणि फिजिक्स चांगलं आहे तर इंजिनिअरिंगकडे गेलं पाहिजे. काही मुलांचं असं वाटतं यार हे 10वीत मॅथ्स कंपल्सरी आहे म्हणून घ्यायच लागते, नाही तर घेतलं नसतं, असे काही मुलं असतात. पण आपल्याला जनरल सायन्स केलंय, 12वी मध्ये मॅथ्स जेवढं काही मार्क्स मिळेल, पण 12वी मध्ये मॅथ्स घेतलंय तर आपल्याला पुढे इंजिनिअरिंगकडे जाता येतं. आणि बायोलॉजी घेतलं तर आपल्याला मेडिकलकडे जाता येतं. किंबहुना सगळ्याच गोष्टी आपल्यासाठी पुढे अवेलेबल असतात. आणि म्हणून बेस्ट आहे 12वी सायन्स घेणे. काही पूर्वीच्या काळीला DED वगैरे खूप अट्रॅक्शन असायचं. म्हणजे आता बसलेल्या पालकांना इथे माहित आहे, DEDचं खूप अट्रॅक्शन असायचं. 10वी झालं की 2 वर्षात DED आणि 3ऱ्या वर्षी मास्टर, लगेच नोकरी लागायची. आपल्यापैकी कोणी असेल पालकांपैकी, तसं ITIचं जास्त अट्रॅक्शन होतं. पण आता 10वीवर हे काही राहिलंच नाहीये. ऑलमोस्ट सगळ्या, काही 1-2 गोष्टी सोडल्या, ज्या 2 वर्षाचे कोर्सेस आहेत त्याच्यामध्ये ऑलमोस्ट सगळेच कोर्सेस 12वी नंतर झाले. काय आहे की शिक्षण एकसारखं गेल्या अनेक वर्षापासून अपडेट